नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर सागर आपलं नवीन ब्लॉगमध्ये सर स्वागत होतो. तर कशात एकदम मजेत नाही तर मजेत राहा मित्रांनो. तर लहानापासून छोट्यापर्यंत असंच सपोर्ट करत राहा. तर खूप एकदम मस्त वाटतं. आता उद्या गणेश चतुर्थी 2024 उद्या बाप्पा येणार, त्याची पण आता लवकर चांगले आपलं आता आजपासून स्टार्ट ब्लॉग. तर नक्कीच व्हिडिओ बघता चॅनलला नक्की की सबस्क्राईब करून आणि बेल घंटा पण वाजवून राहा. जसं की जर आता आजची व्हिडिओ आपला तुम्ही थंबनेल बघून समजलं असेल आज आपला ब्लॉग कशाबद्दल आहे. तर आज डेकोरेशन आणि आज ह्या वर्षी कशा पद्धतीने करणार आहे तर नक्कीच ह्या ब्लॉगमधून समजेल आणि किती भारी एकदम करणार ते ह्या ब्लॉगमधून समजेल. आणि सकाळ आता स्टार्ट काय करायचं तर आता थोडं शूट करून ठेवू. नंतर मग दुपारी आम्ही तर आमचा दादा वगैरे तर मुंबईवरून ते ट्रॉफिक तर बघायला ना एवढी कोणाडपासून तर खूप खतरनाक म्हणजे ट्रॉफिक तर रात्री निघाले तर अजून पनवेल पण आता तशी क्रॉस केले वाटतं. तर आता मग नंतर मग 1, 2, 3 वाजता तरी आम्ही 3 वाजता तरी चालू करू 3-4 वाजता. तर त्यानंतर आता शूट करून तर आता पहिलं म्हणजे सकाळी आपल्याला ढोलकी पण न्यायची आहे. तर माझी बनवायला तर ढोलकी तिकडे आता पिशवीमध्ये ठेवले कारण 10 दिवस झाले आणि मी एकदा वाजून बघितली नंतर असं जोरात धुमा वाजला तर धुमाच फुटा. आणि आत्ता माझी पत्ती फिटली नाही ढोलकी बाबा आणलीच माझ्या भरून. तर आता पहिला मानगावला जाऊ मस्त की ढोलकी पण चांगली व्यवस्था करून त्याला बोलले बाबा उद्यापर्यंत पाहिजे कारण उद्या गणपती आहे त्यासाठी पाहिजे. तर नक्कीच तर हा पण पूर्ण शॉर्टपर्यंत बघत राहा मस्त की. तर मित्रांनो चला आता पाणी ढोलकी वगैरे घेतली. मग आपल्याला असणारा आदित्य आणि समोरचं वातावरण बघा कसली भारी दाखवतो मला. आता मी माझा स्टँडवर होतो माझं बोरलेगावची इथं. तर समोरचं सीन बघा मस्त हे माझं बोरलेगाव इकडे. तर आता जाऊया मस्त की मानगावला लालपरीने. आता भेटेल ना एसटी आपल्याला भेटेल आणि पाऊस एकदम ठिमठिम थोडा पडतोय आणि ह्याने ते छत्री घेतलाच नाही अजून. मग बघूया आता मानगावला पाऊस लागला तर आमचं मला लागले. मग चला मस्त की आता समोरचा बघा इकडून वरतून एसटी वगैरे येणार इकडून मस्तला किंवा वरतून एसटी येईल मस्त की. आता एसटीचा प्रवास भेटू मानगाव. तर मित्रांनो फायनली एसटी आलेली आहे. अरे बाय बघा थांबली तर थांबली गोलीगत. सो मित्रांनो थांबू द्या प्लीज. तर मित्रांनो ट्रॅव्हल्सने आता एसटी तर थांबलीच नाही आता ट्रॅव्हल्सने शंभो ट्रॅव्हल्स मानगाव राईट. तर मित्रांनो फायनली आता आम्ही मानगावमध्ये आलो आहे आणि ते पप्पा ढोलकीच्या इथे आता आम्ही इथे बसू. इकडे दुकान आहे तर इकडून सरळ तर मानगावमध्ये त्याला आता ढोलकी वगैरे देऊया. बघितलं तिथे बोलणं वगैरे म्हणजे कसं थोडासा दुकानचं बंद आहे पण आता कॉल करायला लागेल. थांब त्याला कॉल करू आता कॉल मित्रांनो कॉल करूया. नाही बोरलेगाव बोरलेगाव हां. तर मित्रांनो फायनली आता ढोलकी दिले तर ते म्हणजे 1 तासाने भेटेल. तर बरं झालं तर मला वाटलं की संध्याकाळी भेटते काय मला उद्या पण वाटलं भेटलं पण नाही तर 8:30 आहे कारण जास्त आपल्याला ढोलकीला खर्च नाही झाला आहे थोडंसं आहे. तर नक्कीच आता नंतरला मग आता थोडंफार सामान वगैरे घेऊया तर यानं नंतरला मग थोडं फिरूया मानगाव. नंतर मग तुम्हाला 12:30-1पर्यंत येऊया भेटेल आहे आता डेपोमध्ये. फुल डेपो बघा किती खाली खतरनाक एकदम. इकडे सगळ्या ह्या गणपती जाणाऱ्या एसट्या आहेत. तर आता आम्ही डेपोमध्ये आलो आहे सर्वेशला भेटायला. तर सर्वेश डेपोमध्ये जायला फुला डेपो एकदम खाली आहे. सो तिकडून डायरेक्ट एसट्या डायरेक्ट पाठवते. तो कंटिन्यू बघत राहा एन्जॉय. तर मित्रांनो सर्वेश भाऊ भेटलेला आहे आपल्याला. काय भावा हे मजे तो मित्रांनो बघा मुंबईवर तू आलास काय 2000 years. तर मित्रांनो फायनली आपला चायनीज आलेला आहे बघा ट्रिपल राईस सूप. आता मग चायनीज खाऊन नंतर जाऊ अजून सामान पण घ्यायचं थोडा सामान घेऊन नंतर आपला परत घरकी आणायचे नंतर पण ड्रिंक तुम्हाला दाखवून टाकायचं. तर भेटेल डायरेक्ट सामान वगैरे घ्यायला सुपर मार्केट. ट्रॉफिक वगैरे आता खाऊन वगैरे झालं आता आमचा. तर आम्ही जाऊ ढोलकीच्या इथे ढोलकी बनले काय बघूया आता भेटेल पप्प्या सेट ढोलकी इथे. मित्रांनो फायनली आता घरी आलो कारण शूट करायला भेटलं कारण पाऊस जोरात आला. तर फायनली बघा आपली ढोलकी रेडी वगैरे होऊन मस्त की झाली. तर फायनली आपली रेडी झाली. आता डेकोरेशनला स्टार्ट थोडं म्हणजे आता अर्ध्या तासाने 3-4 वाजता आता स्टार्ट करू आम्ही.
कारण दादा अजून आला नाही तर मानगावला अजून आम्ही आलो तर ट्रॉफिक फुल एकदम खतरनाक आहे. तर आता भेटू डायरेक्ट डेकोरेशन वगैरे करताना. 1000 years later. तर मित्रांनो कसे काय एकदम मजेत ना. तर बघा 7:30 वाजलेत आता डेकोरेशन स्टार्ट चालू केलं जातानी आणि आले किती 5 वाजता आले. तर चला आता डेकोरेशन म्हणजे किती टाइम जाईल ते तुम्हाला पण समजेल. आता स्टार्ट केलं आणि ह्या वर्षी जरा वेगळं आहे. आता पाईप वगैरे आणले. चला आता आपण जाऊया डेकोरेशन कशाबद्दल आहे त्या पद्धतीने पूर्ण शेवटपर्यंत पूर्ण हा ब्लॉग बघा कंटिन्यू आणि बघत राहा मस्त की. तर मित्रांनो डेकोरेशन आता हल्लं होतेच मस्त की तुम्ही बघायला असेल मस्त की. तर आता मस्त जरा वेगळं होतं फुलं बिला म्हणजे जरा ते पाईपाचं सट होतं थोडंफार कमी पडलं आहे म्हणून पुढच्या वर्षी आता ह्याच्याहून चांगलं असणार आहे. आता केलं एवढं तरी पण अशा वाटतं कंटिन्यू पूर्ण अजून बघा मस्त की तो तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा हे दोघं इथे मस्ती करतात फुलांचे ह्याची नुसती मस्ती सुरजी. हे बघा किती मस्त आहे की फुला बघा व्हाईट पिंकमध्ये आणि पर्पल कलर. हे नको का हा वरतीच टाकते नुसता वरती टाकते. तर पूर्ण कंटिन्यू बघत राहा मस्त की. आता लाईटिंग वगैरे लावू आता मस्त की बघत राहा. तर मस्त आहे की पाईपाचं ते बघा कसं खाली खाली मारून पूर्ण झालं आहे. त्या वर्षी मस्त की पाईपाचा डेकोरेशन एकदम भारी. हे फुला भाई गेल्या वर्षीच आहेत ना. ते बघा ह्या पद्धतीने मस्त की मित्रांनो. आता बघा पूर्ण सेटअप झालेला आहे. बॉक्स आता चादरी पण वगैरे लावल्या फुल मस्त आहे की. तर कंटिन्यू मस्त बघत राहा फुलाचे फुलं अजून मस्त की एकदम होणार आहे. तर पप्पाचं डेकोरेशन गोकुळास बार चाललास दारे मथुरेच दान पाहू दे सोडून गोकुळास बार चाललास दारे मथुरेच दान पाहू दे. पूर्ण फायनली झालं मस्त आहे की. इकडे फुला बघा खातर ही कौंडाला वगैरे लावली असं मस्त की बघा. आणि व्हाईट पूर्ण असला मस्त वाटतं. हा पिंकमध्ये आहे ठेवायला वगैरे एकदम मस्त एकदम सजवलं आहे बाप्पाचा डेकोरेशन. आणि वाजले बघा किती 1:15 वाजला पूर्ण. तर कशा मित्रांनो तर बघितलं असेल पूर्ण आपला डेकोरेशन झालं आहे. तर मस्त की तर ही व्हिडिओ आवडली असेल नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा कसं वाटलं आमचा डेकोरेशन. आणि ढोलक्यानं गेलं तर पूर्ण हा आमचा ब्लॉग होता आजचा माझा. तर कसं वाटलं नक्कीच कळवा. आणि उद्याचा पण आपला ब्लॉग येणार आहे. उद्या गणेश चतुर्थी तर उद्याचा पण बघायला विसरू नका. आणि असंच प्रेम राहतं सर्वांचा लहानापासून मोठ्यापर्यंत. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.